नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक अभियोग्यताधारकांसोबत आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाशी रिलेट होणार आहे. कारण मागच्या काही दिवसापासून मला असे काही लोकांचे फोन येत आहे की तुझं सिलेक्शन चांगल्या ठिकाणी किंवा तुझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये करून देण्यासाठी आम्ही मदत करू, तू फक्त पैशाची तयारी ठेव. मित्रांनो, असे फोन तुम्हालाही आले असतील किंवा लवकरच येतील. पण यामागचं खरं सत्य काय आहे? पवित्र पोर्टल खरंच पैसे देऊन सेटिंग लागते का, की अभियोग्यताधारकांना वेड्यात काढण्याची ही आणखी एक नवीन फसवणूक आहे? मी विकास गायकवाड. आज आपण याच शिक्षक भरतीचा स्कॅम मागची सत्य पुराव्यानिशी समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. शिक्षक भरती म्हणजे पैशावर चालणारा खेळ. सर्व काही पैशावरच होत असेल, चांगले पैसे दिले म्हणजे तुम्हाला चांगला जिल्हा किंवा स्वतःचा जिल्हा मिळत असेल, तर मग अभ्यास करणाऱ्यांचा काय दोष? हा प्रश्न आता प्रत्येक अभियोग्यताधारकाच्या मनात पडला असेल. तर मग यामागचे सत्य कारण काय आहे? खरंच पैसे देऊन तुम्हाला चांगला जिल्हा मिळू शकतो की नाही, तेच आज आपण पाहणार आहोत. आत्ता दोन प्रकारचे मानसिकतेची मुलं आहेत. ज्यांचं सिलेक्शन 100% होणार आहेत असे. त्यांची अशी अपेक्षा आहे की आपल्याला स्वतःचा जिल्हा किंवा चांगला जिल्हा मिळाला पाहिजे. दुसरे जे तळ्यात मळ्यात आहे, त्यांना असं वाटतं की कोणत्याही कोपऱ्यात का होईना पण आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. मग आपला एजंट हा छाती ठोकूनपर्यंत काय सांगतो की 50% आत्ता द्या, 50% काम झाल्यावर द्या, आणि जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुमचे पैसे रिटर्न. मग अभियोग्यताधारकांना असं वाटतं की हा एवढं सांगतोय, खरंच याची वरपर्यंत ओळख असू शकते. पैसे तसेही रिटर्न मिळणार आहे. जर आपलं काम नाही झालं तर मग पैसे देण्यात हरकत काय? मग प्रश्न पडतो की हे दलाल एवढ्या गॅरंटीने कसे बोलतात? सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर 100 मुलांची फाईल आणि पैसे गोळा केली, त्या 100पैकी 15 ते 20 मुलं अशी असतात की त्यांच्या गुणवत्तेवर त्यांचं सिलेक्शन होतं. जेव्हा यादी लागते तेव्हा या 20 मुलांचं सिलेक्शन होतं. तेव्हा हा दलाल स्वतःची कॉलर टाईट करून सांगतो, बघितलं, मी सेटिंग लावली म्हणून तुझं काम झालं. आणि ज्या 80 मुलांचं काम होत नाही त्यांना सांगतो फाईल रिटर्न झाली आणि पैसे अंगावर पडले. आता या 20 मुलांनाही कळून चुकलेलं असतं की आपल्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं आपल्यासमोर, त्यामुळे आपलं सिलेक्शन होणं हे 100% फिक्स होतं. पण हा एजंट जवळ फाईल असल्यामुळे हा सांगतो की मी सेटिंग लावल्यामुळे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि फाईल वरपर्यंत दिलेली आहे. तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तुमचे कागदपत्र मिळणार नाही. मग अशा दुविधेमध्ये तुम्हाला कसं कळतं की तुमच्या पुढं कोणीच नव्हतं? तर पवित्र पोर्टल इतकी पारदर्शक प्रणाली आहे की तुमचं सिलेक्शन कोणत्या मार्कावर कधी कसं झालं हे सर्व काही PDF स्वरूपात दाखवायचं असतं. जसा टेटचा रिझल्ट, कोणत्या कास्टला किती मुलं होते, त्यांचं वय काय होतं, असे PDF आपल्याला सर्वांना कॉमन पब्लिश करण्यात आली होती. तसेच कोणता विद्यार्थी किती मार्कावर कुठे सिलेक्शन करण्यात आलं हे सर्व काही कॉमन PDF आपल्याला पाहायला मिळत असतं. जोपर्यंत पवित्र पोर्टल कॉमन PDF ही पब्लिश करते तोपर्यंत पैसे देऊन चांगला जिल्हा मिळवता येईल हे म्हणणं सरासर खोटं आहे. ज्या दिवशी ही PDF आपल्या हातात येणं बंद होईल त्या दिवशी म्हणू शकता की पैसे देऊन तुम्हाला चांगला जिल्हा मिळवता येईल, कारण त्यावेळेस आपल्याला कोण कुठे किती मार्कावं लागलं हे माहीत नसणार. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणालाही पैसे देऊ नका. इथून पुढची प्रोसेस ही फक्त तुमच्या गुणवत्तेवर आहे, ही तुमच्या पैशावर नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा एजंट तुम्हाला दुसरे काय आश्वासन देत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन. आणि शिक्षक भरतीच्या या प्रवासात मी कोणत्या जिल्ह्यांना कसे प्रेफरन्स देणार आहे किंवा मला या पुढची प्रोसेसमध्ये कशा काय अडचण येणार आहे ते मी यूट्यूबवर शेअर करणार आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.